यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलांनाही पौष्टिक आहारापासून वंचित ठेवले असल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आला। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा, जरांगे पाटलांचं सरकारला आवाहन। तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात सहभागी होणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। अंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडू आणि जरांगे पाटलांमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा। सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुचवले, जरांगे पाटलांनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनात सहभागी होणार, बच्चू कडूंचा इशारा। मंडल आयोग रद्द करा, 20 तारखेआधी सगळे सोयऱ्यांबाबत कायदा करा, नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगे पाटलांची मागणी। मंडल आयोग कुणी रद्द करू शकत नाही, सरकारनं जरांगेंच्या दबावामध्ये निर्णय घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, आम्ही मुंबईतील आंदोलनावर ठाम, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा इशारा। राम मंदिरासंदर्भातलं शिवसेनेचं योगदान जगाला माहीत आहे, देवेंद्र फडणवीस तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते, राऊतांच्या फडणवीसांवर पलटवार। तर मैदान सोडून पळून जाणाऱ्यांनी प्रश्न विचारावे ही संघनीती असल्याची टीका। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा, भाजपला सोडावा लागणार, मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये गेल्यानं भाजपला जागा सोडावी लागणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या खासदारांचं भाजपच्या चिन्हावर लढण्याचं मत असून दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांचे मित्रमंडळांचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचेही केलं विधान।